वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 36 वरचा एक्सरसाइज मधला क्वेश्चन फर्स्ट केला होता. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 2. सी हियर व्हाट इज द क्वेश्चन नंबर 2. 52 डिवाइड बाय 4. सो लास्ट टाइम बघितलेलं आहे आपण की 4 चा टेबल आपण 10 पर्यंत म्हणला. 4 10 जा 40 तरी सुद्धा 52 हा नंबर त्यामध्ये येत नाही. सो वी आर गोइंग टू डिवाइड दिस नंबर बाय अनदर मेथड. म्हणजे आपण दुसरी मेथड वापरणार आहे. व्हाट इज दॅट? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर द 5. सो 5 हा टेबल मध्ये येतं का 4 च्या? नाही येत. पण 4 च्या टेबल मध्ये 4 1 जा 4 म्हणजे 5 च्या आधीचा नंबर, प्रीवियस नंबर ऑफ द 5 वी कॅन गेट. सो वी आर गोइंग टू यूज दॅट नंबर. कारण की 4 2 जा 8 नंबर हा 5 पेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणून 4 2 जा आपण वापरू शकत नाही. सो 4 1 जा 4. लास्ट टाइम आपण ही कडेला लिहून घेतलं होतं. जर लक्षात येत नसेल तर बघा, मी 4 1 जा 4 हे लिहून घेतलेलं होतं. सो 4 1 जा 4 आणि आपण सबट्रॅक्ट करणार आहे. सो 5 - 4 हियर रिमेन्स 2. नेक्स्ट नंबर आपल्याला पुढे उतरवून घ्यायचा आहे, दॅट इज 12. आता 4 च्या टेबल मध्ये 12 येतोय का? येस. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12. आपण हे मल्टिप्लिकेशन यातला हा मधला नंबर आपण इथं लिहायचा. and 12 - 12 दॅट इज 0. आणि मग तुम्हाला या गणितामध्ये लिहायला काय सांगितलेलं आहे बघा. आठवत असेल तर आपण तिकडे लिहायला चालू केलेलं होतं. दॅट इज डिवायझर, डिव्हिडंड, कोशंट अँड रिमाइंडर. डिवायझर, डिव्हिडंड, कोशंट अँड रिमाइंडर. मग आता इथं काय काय लिहूया आपण. चला, डिवायझर. व्हॉट इज द डिवायझर हियर? व्हॉट इज द डिवायझर? डिवायझर म्हणजे ज्यांना आपण डिवाइड करतोय तो. सो व्हॉट इज द डिवायझर हियर? 4 इज द डिवायझर. डिव्हिडंड ज्याला आपण डिवाइड करतो, जो आतमध्ये नंबर लिहितो तो, दॅट इज 52. कोशंट जे आन्सर आलेलं आहे आपलं ते, दॅट इज 13. अँड रिमाइंडर जो काही रिमाइंडर आलेला आहे तो, इथे तो रिमाइंडर आलाय 0. Here we complete our second example. Now we are going to see the third example. Now the third example. What is the third example? That is 44 divided by 3. 44 divided by 3. तर 44 डिवाइड बाय 3 परत तोच प्रश्न आहे. 3 न 4 ला भाग जातोय का? 3 च्या टेबल मध्ये 44 येत नाही. मग 3 च्या टेबल मध्ये 44 येत नाहीये तर मग काय करायचं? येस, 3 1 जा 3 3 2 जा 6. पहिला नंबर कन्सिडर करतोय आपण 4. पण हा 4 कन्सिडर करताना 3 1 जा 3 3 2 जा 6. मग 3 2 जा 6 हे होत नाही. 6 हा मोठा आहे 4 पेक्षा. म्हणून आपण पहिला भाग लावणार, दॅट इज 3 1 जा 3. and here remains 1. पुढचा नंबर उतरवून घ्यायचा, that is 4. आता 14 येते का टेबल मध्ये बघा? नो. सो but 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12. so 3 4 जा 12. so here we are going to write down 4 and then here 12. आता बघा, सबट्रॅक्शन करा. येस, 2. आता रिमाइंडर आहे का नाही हे कधी ठरवायचं आहे? ज्यावेळेला डिव्हायझर पेक्षा हा नंबर लहान येतो त्यावेळेला आपण ठरवायचं आहे की हा रिमाइंडर आहे. मग आता डिव्हायझर काय नाव लिहायचं आहे? चला आपल्याला. डिव्हायझर इज 3, डिव्हिडंड इज 44, कोशंट इज 14 अँड रिमाइंडर इज 2. Here we complete our third example. Okay, now we are going to solve the fourth example. Fourth example, that is 92 divided by 8. 92 divided by 8.
सो अगेन आता 8 न भाग जातोय का बघा 9 ला, नाही पहिला नंबर किती सिलेक्ट केला आपण 9 ला भाग जातोय का, यस 8 1 जा 8, सो 1 8 मायनस 1, सो पुढचा नंबर उतरवून घ्यायचा 2 12, 8 च्या टेबल मध्ये 12 येतोय का, येतोय का, नाहीये, पुन्हा एकदा आपल्याला 8 1 चा 8 घ्यायला पाहिजे कारण की 8 2 जा 16 आणि 16 हा नंबर 12 पेक्षा मोठा येतोय, सो दॅट्स व्हाय 8 1 जा 8. आता आपल्याला इथे काय करावं लागेल, सबट्रॅक्शन बाय बॉरोइंग. बघा ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी मी सबट्रॅक्शन करते बाय बॉरोइंग. 1 वर खाट मारली आपण, एक 1 इकडे घेतला आणि हिअर कम्स द 12. फॉरवर्ड काउंटिंग काय येणार, 9 10 11 12, सो 4 इज हिअर. पण आता बघा 4 इज स्मॉलर दॅन 8, 4 is smaller than 8, so this is the remainder. Now what is the divisor? Divisor is 8, dividend 92, quotient 11 and remainder 4. Here we complete our fourth example. Now fifth example. What is the fifth example? That is 85 divided by 6. 85 divided by 6. Now 85 divided by 6 बघा 6 पहिला नंबर कन्सिडर करायचा आहे, 6 1 जा 6. आता मी कडेला लिहित नाहीये, आता तुम्हाला प्रॅक्टिस झालेलं आहे. 8 minus 6 that comes 2. Now here the 5. 6 चा टेबल म्हणा, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. So 6 4 za 24, and here minus 2 minus 4 minus 5 minus 4 1, 2 minus 2 0, and 1 is smaller than 6, so this is the remainder. Now so what is the divisor here? Divisor is 6, dividend is 85, quotient is a 14, and the remainder is a 1. Here we complete our fifth example. Now we are going to solve the sixth. Now sixth example, that is 92 divided by 7. 92 divided by 7. So 7 1 za 7. 9 minus 7 2. 2 पुढचा उतरवून घेतला, that is 22. 7 1 za 7, 7 2 za 14, 7 3 za 21. So here 2 minus 1 1, 2 minus 2 0. अरे चा आपलं पटकन झालं, आता गणित प्रॅक्टिस झाली ना आता. सो डिवायझर इज अ 7, डिव्हिडंड इज अ 92, quotient is a 13, and remainder is a 1. Here we complete our exercise from the page number 36. But now for you for the exercise homework, मी तुम्हाला homework साठी काही 4 गणित देणार आहे. So you have to solve this. बघा what is the homework? You have to solve this. 4 examples are there. 35 divided by 2. Second, 5 divided by 65. Sorry, 65 divided by 5. Third, 49 divided by 6. And fourth, 65 divided by 7. So yeah, this is for your homework. ही examples तुम्हाला homework साठी करायची आहे. Now ह्याच प्रकारनं आपण पुढचा एक प्रॅक्टिस सेट मधला एक्झाम्पल बघणार आहे. सेम डिव्हिजन इज देअर, फक्त फरक काय आहे जरा ऑब्झर्व करा. सो पेज नंबर 36 नाही आहे, आता आपण पेज नंबर 37 वरतीचे एक्झाम्पल आहे ते काढणार आहे एक्सरसाइज मधला. दॅट इज पेज नंबर 37 एक्सरसाइज. त्यामध्ये तुम्हाला काही विचारलेलं नाही आहे डिव्हायझर, डिव्हिडंड, क्वोशंट किंवा रिमाइंडर, पण तरी सुद्धा मी सांगणार आहे कारण की प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही ते लिहायचं आहे. सो पहिलं त्यातलं डिव्हाइड द फॉलोइंग. द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दॅट इज 33
डिवायडेड बाय 5. आता अडचण अशी आहे, आपण आधीपासून बघितलं की जेव्हा टेबल्समध्ये येत नाही तेव्हा, आता टेबल्समध्ये येत नाही तेव्हा आपण गणित कसं करायचं हे बघितलं. तर त्यामध्ये आपण केलं होतं बघा की इथं टेबलच्या पेक्षा लहान आहे. 33 इज स्मॉलर दॅन 5. टेबलमध्ये येणाऱ्या नंबरपेक्षा 5 म्हणजे 5 7 जा 35 म्हणजे 35 पेक्षा हे लहान आहे. पण आपण ह्याचा भागाकार करायचा कसा, तर त्याच्यासाठी एक मेथड आहे बघा. पहिला नंबर आपण कन्सिडर केला होता मगाशी, मग पहिला नंबर कन्सिडर केला त्याप्रमाणे इथं पण मी पहिला नंबर कन्सिडर करते 3. पण 3 ला भाग घालवताना 5 च्या टेबलमध्ये 3 येतच नाही, 5 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. सो वी कॅन हियर यूज 5 मल्टिप्लाय बाय 0 दॅट इज 0. म्हणजे पहिला आपण काय करणार आहे 0. मग 5 मल्टिप्लाय बाय 0 0. सो वी आर गोइंग टू मायनस हियर 0. आपण 0 मायनस करणार आहे. 3 मायनस 0 किती येणार 3. ओके. And here we are getting now the next number that is 3. And then we are going to use the table. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20, 5 5s are 25, 5 6s are 30, 5 7s are 35. 5 7s are 35 मोठं येतंय म्हणून आपण 5 6s are 30 हे वापरणार. So 6 and here 30 and now 3 minus 0 3, 3 minus 3, here the answer comes, remainder is a 3 and the answer is a 0 6. So what is the divisor here? Divisor is 5, dividend is a 33, quotient you can write down 6 also only. 0 6 दिलं पाहिजे असं काही नाही, अलीकडचा 0 असेल तर तो नंबर नुसता येतो. And remainder is a 3. So now you have to practice this. I am going to solve this in the next video. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.